स्वातंत्र्याची किंमत समजावून सांगत प्रत्येकाला शिस्तीचा कानमंत्र देणारे हे आहेत डॅनियल काळे. कोल्हापुरातल्या कदमवाडी परिसरात ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांना 2 मुलंही आहेत, पण त्याचं सुख नाही. आत्तापर्यंत मिळालेल्या सगळ्या गोष्टी मुलांच्या पदरात टाकून मोकळे झालेले. वयाच्या 23व्या वर्षी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्यावर एका कॅम्पची जबाबदारी सोपवली आणि भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचे खांदे सज्ज झाले. एक कॅम्प तयार केला होता आझाद हिंद फौजेचा. त्याच्यावरती बरेच भारतीय लोक येऊन दाखल झाले. त्यांना शिक्षण देण्यासाठी ज्या काही संस्था केल्या होत्या त्या संस्थेपैकी मी एक होतो आणि मी ती संस्था लढवत होतो. सरकारकडनं त्यांना पेन्शन म्हणून दरमहा 15,000 रुपये मिळतात. वयोमानानुसार आता औषधाचा खर्चही वाढलाय. पण 91व्या वर्षीसुद्धा ते दिवस आठवले की त्यांना स्फूर्ती चढते. चलो दिल्ली नारा इनकलाब हो गया, चलो दिल्ली वो सका ऐलान हो गया, अरे प्यारे से करके आगे हिटलर बढ़ गया, सारी दुनिया कांप उठी उसके शोर से, चर्चिल बैठा लंदन में हैरान हो गया. मतमतांतरं असली तरी काळे यांच्या मते सुभाषबाबूंचा मृत्यू हा विमान अपघातातच झाला. विमान अपघात झाला आणि त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे अपघातात ठार झाले. सगळंच काही मनासारखं झालेलं नाही, पण सारंच काही बिघडलेलं आहे असंही नाही, अशा शब्दात त्यांनी आजच्या स्वातंत्र्याची व्याख्या केली. सर्व गोष्टी मनाजोग्या झाल्या नाहीत, परंतु ज्या झाल्या त्या मान्य करून पुढं लढत राहणं आमचं कार्य आहे. स्वातंत्र्य लढ्यात यशस्वी झाल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी प्रापंचिक वादामुळे थोडीशी विमनस्कता आहे, पण त्यातही त्यांनी जगणं सोडून दिलेलं नाही. हाच त्यांच्या स्वातंत्र्य सैनिक असल्याचा मोठा दाखला आहे. कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम मराठी, कोल्हापूर.